राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। कुण्डलीकवरदे हरि विठ्ठल श्री गुरुदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम रविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाई ना सर्प जगत, स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्याशी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी न मन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय आदिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चला, विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 9वा। जीवसृष्टीच सुखदुःखास कारण आहे। जीवसृष्टी सुखदुःखाला कारण आहे, आणि ईश सृष्टी ही सुखदुःखाला कारण नाही। सृष्टी दोन प्रकारच्या आहेत, है का नाही? ईश्वर निर्मिती एक आणि जीव निर्मिती एक। म्हणून द्वैताचे आपण मागे दोन प्रकार पाहिले होते, जीवकृद्वैत आणि ईश्वरकृद्वैत। जीवाला ईश्वरकृद्वैत हा
दुःख देणारा नसतो, दुःखाला कारण नाही. आणि जो जीव कृद्वेत आहे तोच दुःखाला कारण आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात जीवसृष्टीच दुःखाला कारण आहे. मग ती कशी कारण आहे? तर हे सांगण्याचं कारण का पडलं, तर या अगोदर सद्गुरूंनी शिष्याला जागृत देहादी पदार्थ दोषरहित अनादि अविद्यापासून उत्पन्न होतात. जागृत देहादी हे पदार्थ जे आहेत जागृतीमधले, हे दोषरहित अनादि अविद्येपासून उत्पन्न होतात, हे की नाही. आणि स्वप्न पदार्थ दोषासहित अविद्येपासून उत्पन्न होतात असे सांगितलं. याच कारणामुळं जागृत पदार्थास व्यावहारिकत्व, जागृत पदार्थांना व्यावहारिक सत्ता द्यायची आणि स्वप्न पदार्थांना प्रातिभाषिक सत्ता द्यायची. आम्ही उगची उगत तीन सत्ता सांगत नाहीत. पहिली गोष्ट तर आम्ही तीन सत्ता मानत नाहीत आणि उगची उगच तीन सत्ता सांगत नाहीत. भाव कळायला पाहिजे. आम्ही तीन सत्ता मानित नाहीत, पण उगची उगच तीन तीन सत्ता सांगत नाहीत. काहीतरी कारण असते त्याला, हे का नाही. तेच पुढे सांगणार आहेत, त्याच्यावरच शंका उत्पन्न होणार आहे. म्हणून असा जो भेद केला होता अगोदर, तो निष्कारण आम्ही केला नाही. तीन सत्ता आम्ही ज्या सांगितल्या होत्या त्या तीन सत्ता आम्ही निष्कारण सांगितल्या नाहीत. त्याला काहीतरी कारण आहे. ते कारण कळालं की मग तीन सत्ता मानायची मग आवश्यकताच नाही. मग दोनच सत्ता, पण त्या सत्ता कळाव्यात ना, है का नाही. ह्या तिन्ही सत्तेचं स्वरूप आता माहित नाही का. मग तीन सत्ता आम्ही का सांगतो, याला निष्कारण नाही. निष्कारण या शब्दाचा अर्थ काय? विनाकारणाशिवाय. हा, त्याला काहीतरी कारण. पण कोणतं कारण? कारण अनेक प्रकारचे आहेत ना. कारण हे अनेक प्रकारचे कारण आहेत. साधारण कारण, असाधारण कारण, ही मुख्य दोन कारण आहेत, हे का नाही. साधारण आणि असाधारण. मग साधारण कारण किती? 9. आणि असाधारण कशाला म्हणतात? ज्या कार्यामध्ये प्रवेश नसून ज्याच्या वाचून कार्य होतच नाही त्याला असाधारण कारण म्हणतात. आणि ज्या कारणाचा कार्यामध्ये प्रवेश असल्याशिवाय कार्याची उत्पत्तीच होत नाही, हे का नाही. म्हणून त्याला साधारण कारण म्हणतात. घटामध्ये जी माती आहे ते घटाचं कारण आहे, आणि घट काय आहे? कार्य आहे, हे का नाही. मग ते कार्य व्हायचं जर असेल तर माती नाही घेतली तर जमेल का? घटात लागतीच ती माती. म्हणून ते साधारण कारण आहे, हे का नाही. आणि असाधारण कारण कुंभाराच्या ठिकाणी असणार थापटणं, चक्र, कुंभार, हे का नाही. हे कसे आहेत? कारण ते घटासोबत असतात का?
त्याला ते कपल एक म्हणतात, साच्या. काही काय करायचे असले तर साच्या. आता लक्ष्म्या करायच्या असल्या तर साच्याशिवाय होत नाहीत, कारण कुंभाराला तितकं कोरीव काम येत नाही. तेही कसं झालं आता मग ते कारण असाधारण कारण आहे. मग आता हे साधारण कारण, असाधारण कारण, हा, आता हे झाले मुख्य कारण. पण सर्वसाधारण कारणापेक्षा आणखी काही कारण आहेत. निष्कारण, सकारण आणि विनाकारण हे कारण. पण हे कारण गणले गेले नाहीत तितकेसे शास्त्रामध्ये. जसे शास्त्र सांगितले होते माग 12, त्याच्यातले 6 शास्त्राचा उल्लेख केला इथं, आणि बाकीच्या 6 शास्त्राचं तेवढं आहे का नाही, कारण ती तेवढी महत्वाची नाही, आहे का नाही. किंवा आणखी एक आहे, 5 प्राण सांगितले होते, है का नाही, आणि ते 5 प्राणाचे कार्य सांगितले होते. आणि पुन्हा काही हा त्याच्यामध्ये त्याचे कार्य सांगितले होते. शिंक, जांभळी, आलस्य बी वाटतंय त्याच्यात, हा, कृकल, त्याच्यामध्ये ते प्राण आहेत, पण त्याचे कार्य आहे का नाही. शिंक येणे, जांभाळी येणे, मृतदेहाला फुगविणे, है का नाही. धनंजय नावाचा जो प्राण आहे तो मृतदेहाला फुगवितो, है का नाही. कृकलनं शिंक येते, आणि आणखी काय बरेच आहेत ना, 5 सांगितलेत ना दुसरे, है का नाही. पण यांचा जास्त काय उल्लेख केला का. तसंच या ठिकाणी काही पुन्हा कारण आहेत, तेवढा त्याचा उल्लेख केला नाही, पण बोली भाषेमध्ये येतात ते शब्द. तसं आता या ठिकाणी निष्कारण हे एक कारण आलंय. निष्कारण म्हणजे कारणा वाचून नाही, काहीतरी कारण आहे, पण कारणाचा त्या ठिकाणी उद्घोष केला नाही, उद्बोध केला नाही, है का नाही. म्हणजे कारण गुप्त असतं. निष्कारणामध्ये कारण गुप्त असतं. त्या शब्दाचा अर्थ तसा होतो, निष्कारण. मी तुला निष्कारण शिवाय देत नाही, पण कारण सांगायला का त्याच्यात काहीतरी कारण आहे, है का नाही. तसं आम्ही ह्या ज्या 3 सत्ता सांगितल्या होत्या, ह्या निष्कारण सांगितल्या नाही. काहीतरी सकारण असलं पाहिजे. सकारणच आहे त्याच्यात, म्हणून निष्कारण नाही. त्याच्यात काहीतरी चांगला हेतू होणार आहे. ज्या कार्यामध्ये काहीतरी चांगला हेतू, काहीतरी फलाची प्राप्ती होणार आहे, म्हणून जे कारण घेतले जाते, जे कारण जोडले जाते, त्याला निष्कारण म्हणतात, सकारण म्हणतात, त्याला सकारण म्हणतात. म्हणजेच त्याला निष्कारण म्हणत नाही. म्हणून या शंकेमध्ये सद्गुरू म्हणतात की तुला जी शंका व्हायली, ह्या 3 सत्ता तुम्ही का सांगता. इतर शास्त्रांनी 3
तीन तीन शंका सांगितल्या आहेत, पण तुम्ही दोनच शंका सांगतात. तुम्ही तीन शंका सांगायलात, तीन सत्ता सांगायलात तुम्ही, पण ह्या तीन सत्ता ज्या सांगत आहात, ह्या तीन सत्ता सांगण्याचं कारण काय? वास्तविक विचार केला तर आम्ही तीन सत्ता सांगत नाही, आम्ही दोनच सत्ता सांगतो. पण व्यवहारामध्ये, संसारामध्ये या तीन सत्ता मानलेल्या आहेत. तीन सत्ता मानलेल्या आहेत, म्हणून आम्ही तीन सत्ता त्यांच्यासाठी मानतो. वास्तविक पाहता आम्ही दोनच सत्ता मानतो. वास्तविक विचार केला तर चैतन्याची पारमार्थिक एक सत्ता आणि जागृत व स्वप्न ह्या ज्या दोन सत्ता आहेत त्या आम्ही एकच मानतो. या दोन्ही अवस्थेतील, स्वप्न आणि जागृती या दोन्ही अवस्थेतील पदार्थाची एक प्रातिभाषिक सत्ताच मानणे योग्य आहे. त्याच्यामध्ये योग्य काय आहे? मग तीन सत्ता मानण्यात अयोग्यता आहे आणि दोन सत्ता मानण्यात योग्यता आहे आणि एक सत्ता मानण्यात श्रेष्ठत्व आहे का नाही? एक सत्ता मानण्यामध्ये, म्हणून श्रेष्ठ जे आहे ते एकच सत्ता मानतात आणि जे योगात आले आहेत ते दोन सत्ता मानतात आणि जे संसारात आहेत ते तीन सत्ता मानतात. मग परमार्थ करून ज्यानं परिणामवादाला टाटा केला, परिणामाला टाटा केला, विवर्त स्वीकारिला, है का नाही? मग विवर्तामध्ये कोणती सत्ता आहे? प्रातिभाषिक आहे का नाही? आणि प्रातिभाषिक सत्ता का? कारण तिथं मायाचा परिणाम आहे आणि चैतन्याचा विवर्त मानावाच लागतो, है का नाही? आणि मग त्याच्यापासून उत्पन्न होणारा पदार्थ हा प्रातिभाषिक आहे का नाही? मग ती एक प्रातिभाषिकच सत्ता, एकच सत्ता आहे ही. ह्या दोन सत्तापैकी व्यावहारिक आणि प्रातिभाषिक या दोन सत्तापैकी ह्या दोन्हीची एकच सत्ता आहे. का म्हणून? तर स्वप्नामध्येही विवर्तच होतो आणि परिणामच होतो आणि जागृतीतही परिणामच होतो. म्हणून आम्ही म्हणजे जे यौगिक आहेत, म्हणजे पारमार्थिक आहेत, ते विवर्तवाद मानतात, म्हणून ते प्रातिभाषिकच सत्ता मानतात. आणि ज्याला आत्मप्रचिती आली आहे, ब्रह्मज्ञान झाला आहे, असे जे सिद्ध पुरुष असतात ते एकच सत्ता मानतात. आता जर जनन हे अवघा जनार्दन, किती सत्ता झाल्या? एकच सत्ता आहे का नाही? आता इथं जनार्दन म्हणजे परमात्मा ही सांगायले तर, आणि जन ही शब्द आला आहे म्हणजे जग बी शब्द आला. जग नोहे हे का नाही? जग जग नाहीच. ज्याचा विवर्तवाद संपला त्याला जग नाही. मग त्याला एकच सत्ता पारमार्थिक, सर्व खलविदम ब्रह्म, जे काय आहे ते सर्व ब्रह्मच आहे.
आणि मग त्या ठिकाणी कल्पित भेदानं वास्तव भेद विवर्तात नाही, विवर्तामध्ये कल्पित भेद आहे आणि कल्पित भेद स्वीकारून विवर्तवाद मानलेला आहे, सांगितलेला आहे. मग त्या ठिकाणी विवर्तवादामध्ये प्रातिभाषिक सत्ता मानावी लागते, कारण त्या ठिकाणी विषयाची प्रचिती आहे, विषयाचं ज्ञान व्हालंय. तिथं अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त याचा अनुभव आहे, म्हणून त्या ठिकाणी प्रातिभाषिक सत्ता मानावीच लागते. जसा दोरीवरचा सर्प नसतो तिथं, पण मानावा लागतो का नाही? प्रतीती येते म्हणून विषय मानावाच लागतो का नाही? मग तसं विवर्तवादामध्ये जगत मानावंच लागतं, पण चैतन्याचा विवर्तन मायाचा परिणाम असं मानावं लागतं. म्हणून परिणाम म्हटलं की विषय आला, है का नाही? आणि विवर्त म्हटलं की चैतन्य आलं. अविद्या आणि चैतन्य, विषयाची उत्पत्ती अविद्येकडून होती आणि ज्ञानाची उत्पत्ती चैतन्याकडून, है का नाही? मग जिथं त्या दोन्हीचा संबंध होतो, जिथं त्या दोन्हीचा संबंध होतो त्या ठिकाणी जी उत्पत्ती होती त्या उत्पत्तीमुळं भेद मानावा लागतो, है का नाही? म्हणून त्या ठिकाणी विवर्तवाद हा मानावा लागतो. पण विवर्त म्हणजे काय? कल्पित भेद आणि वास्तव आभेद. वास्तविक आभेदच आहे, पण कल्पित भेद मानावा लागतो, है का नाही? आणि परिणामामध्ये वास्तव भेद मानावा लागतो. परिणामवादामध्ये वास्तव भेद. तसा या ठिकाणी ज्या दोन सत्ता खऱ्या, आम्ही दोनच सत्ता सांगतो, पण जगाच्या दृष्टीने, जनाच्या दृष्टीने, साधकाच्या दृष्टीने आम्ही तीन सत्ता सांगतो. हे विनाकारण आम्ही तीन सत्ता सांगत नाही, आम्ही दोनच सत्ता सांगतो. चैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि जागृत आणि स्वप्न ह्या दोन सत्तेची एकच सत्ता करून आम्ही सांगतो. म्हणून दोन्ही अवस्थेतील पदार्थाची एकच प्रातिभाषिक सत्ता मानणे योग्य आहे. इथं योग्यता सांगितली त्यांनी. योग्य कोणतं होतं, चांगलं काय आहे, तर दोनच सत्ता मानणं हे चांगलं आहे आणि तीन सत्ता मानणं बरं आहे. बरं आहे पण खरं नाही. बरं आहे ते का म्हणून मानायला तर खरी ना तीन सत्ता, अगोदर सत्ताच माहित नव्हत्या, है का नाही? आणि जरी मानित असला तर स्वप्नाला सत्ता देत नसेल, तो व्यावहारिक आणि पारमार्थिक ह्या दोन सत्ता मानित असेल. व्यावहारिक मानायची तो कोणची मानली असन? स्वप्नाची प्रातिभाषिक सत्ता मानली का त्यानं? त्यांनी त्या ठिकाणी उत्पत्ती मानलीच नाही, है का नाही? म्हणून त्या व्यावहारिक सत्तेच्या ठिकाणी प्रातिभाषिक सत्ता जर त्यानं मानली असती तर तो विवर्तामध्ये आला असता, है का नाही? म्हणून तो परिणामातच राहिला ना, तो व्यावहारिक मानायला आहे ना, है का नाही? आता त्यानं प्रातिभाषिक सत्ता मानली नाही ना, मग ती माणूस तर हित नसती मानली तर व्यावहारिक नसती मानली तर किती चांगलं होतं, किती योग्य होतं ते. पण जीव योग्यामध्ये येत नाही, जीवाचं स्वरूपच अयोग्य आहे. जीव अयोग्य आहे कारण तो बुद्धीच्या धर्मावर चालतो, है का नाही? तिन्ही गुणानं युक्त असतो, दोषानं युक्त असतो, है का नाही? म्हणून त्याला सत्य योग्य हे कळत नाही, फायदा कळत नाही, हित कळत नाही. हित नेणती कोणी गुड काय? हित नेणती कोणी अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा.
म्हणजेच हित कोणी जाणीना गेलं जगामध्ये, हितच कळाना गेलं कोणाला. म्हणून पांडुरंगानंच ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार घेतला. ज्ञानेश्वर महाराजाचा अवतार कोणाचा आहे? महाविष्णूचा आहे का नाही? विष्णू कोण आहे? पांडुरंगच आहे. अवतार पांडुरंग, फक्त नाव ज्ञानेश्वर ठेवलंय, नाहीतर तो कोण आहे? पांडुरंगाचाच अवतार आहे. हे कशामुळं? हित जाणीना गेले, हित कळाना गेलं. कशात हित आहे? योग्यता कळाना गेली, योग्य काय आहे. म्हणून जग अयोग्य झालं होतं. जगातले माणसं अयोग्य ज्ञान होऊ लागलं, त्याला विपरीत ज्ञान होऊ लागलं. म्हणून त्यांनी अवतार घेतला. कोणी? पांडुरंगाने. आणि हिताचं सांगितलं. ते जे बोलले ते सगळं हिताचंच बोलले, है का नाही? पण ते हिताचं बोललेलं सुद्धा कळा नाही. हिताचं सांगितलेलं सुद्धा एखाद्याला नाही म्हणतं. हे सांगायला ते अर्थ याचाच फायदा असेल काहीतरी, उरपाट त्यालाच हे करतं ते, है का नाही? पण जे पारमार्थिक सत्यता असतात ते स्वतःच हिताकडे लक्ष नसतं त्यांचं. त्यांचं हित झालेलं असतंय, ते कशाला लक्ष देतील हिताकडे? मग हित काय करावं? तर देवाचं चिंतन करावं. याला हित म्हणते. करोनिया मन, हे का नाही? हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध व्हावे. आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाची. हितावरी यावे, हितावर यावं. कोण्या हितावर? आपल्या हितावर. स्वार्थी बनावं मनुष्यानं, स्वहितासाठी स्वार्थी बनावं, है का नाही? स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी देणे. भावे भक्ती, हा, भावयुक्त भक्तीनं हरीची भेट होत असते. असं हिताचा परमार्थ झाला पाहिजे. म्हणजे हित झालं पाहिजे. कोणचं हित? स्वप्राप्ती, स्वस्वरूपाची प्राप्ती. म्हणून हे जगाला हित कळाना गेलं का? हित कळाना म्हणून ते अयोग्य वर्तन करू लागले. योग्य वर्तन, योग्य भाव कळाना गेला. म्हणून त्यांनी 3 सत्ता मानल्या. 3 सत्ता त्यांनी मानल्या, म्हणून आम्ही ही 3 सत्ता मानल्या. कारण अगोदर त्याच्या पोटात जावं लागन, त्याच्यासारखंच त्याला सांगावं लागन. म्हणून आम्ही 3 सत्ता सांगितल्या. आणि याच्यामध्ये खरं कारण 3 सत्ता सांगण्याचं की आम्हाला प्रातिभाषिक सत्तेचा दृष्टांत करता आला, आणि जागृती व्यावहारिक सत्ता जी आहे ती मिथ्या करण्यात यश आलं. हे पूरक झाली ती सत्ता, म्हणून 3 सांगितल्या. म्हणून जागृत व स्वप्न या दोन्ही अवस्थेतील पदार्थाची एकच सत्ता मानणे योग्य आहे. आता असं म्हणल्याबरोबर शिष्याला वाटलं अनेक ग्रंथकारांनी 3 सत्ता सांगितल्यात, आणि आता शेवटी गुरुजी काय म्हणले? आम्ही 2च सत्ता मानतो आणि तेच योग्य आहे. म्हणजे गुरुजीचं मत काय आहे? 2च सत्ता आहेत. पण इतर शास्त्रकारांनी ग्रंथामध्ये 3 सत्ता सांगितल्या, त्यानं वाचले असतील ना, है का नाही? म्हणून त्याला माहित आहे 3 सत्ता सांगितल्यात म्हणून. पण 3 सत्ता का म्हणून सांगितल्यात हे माहित नाही. त्याला माहित आहे 3 सत्ता सांगितल्यात, पण का म्हणून सांगितल्यात हे माहित नाही. मग तो म्हणतो, महाराज
वेदांत परिभाषातले जेवढे म्हणून काय ग्रंथ आहेत, ज्या ज्या ग्रंथामध्ये वेदांत सांगितला आहे ते ग्रंथ वेदांत परिभाषातले म्हणावं लागतं, वेदांत सरणीतले म्हणायचे आहे का नाही. मग त्या ग्रंथामध्ये आता कोणते ग्रंथ आहेत? पंचदशी, पंचीकरण, विचार चंद्रोदय, विचार सागर, वृत्ती प्रभाकर, चित्सुकी, खंडन खंडन खाद्य, असे अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत. आणि त्यामध्ये 3 सत्ता सांगितले आहेत. आता ते ग्रंथ करते एक उदाहरण दिले त्यांनी शिष्यानं. पंचदशी इत्यादी इत्यादी लिहिलंय पुढे. इत्यादी ग्रंथ म्हणजे आणखी ग्रंथ आहेत. ग्रंथांनी 3 प्रकारची सत्ता सांगितली आहे, पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभाषिक. ह्या 3 सत्ता सांगितल्या आहेत. आणि जीव रचित मनोमय ती आत आहे. नाही, त्यात देहादी पदार्थ रूप सृष्टी 2 प्रकारची आहे. देहादी पदार्थ रूप सत्ता किती सांगितल्या? 3. आणि 2 सृष्ट्या सांगितल्या. अनेक ग्रंथकारांनी दुसऱ्या सत्ता 3 सांगून 2 सृष्ट्या सांगितल्या. एक ईश्वरकृत सृष्टी आणि एक जीवकृत सृष्टी. म्हणजे जीवकृत सृष्टीला मनोमय सृष्टी म्हणतात. त्यात देहादी पदार्थ रूप सृष्टी 2 प्रकारची आहे. देहादी पदार्थ रूप सृष्टी 2 प्रकारची आहे. ईश्वर रचित बाह्य आहे. आता सूक्ष्म देह आणि स्थूल देह असे 2 सृष्ट्या, सूक्ष्म आणि स्थूल. आता कारण आहे पण ते कारण ज्ञात होत नाही म्हणून ते मानलं नाही. पण जे ज्ञात होत आहे ते 2च ह्या सत्तेमध्ये आहे का नाही, प्रातिभाषिक मध्ये आणि व्यावहारिक मध्ये. पारमार्थिक मध्येही जाणता येतं का? जाणणारा शिल्लक राहत नाही. मग कोण जाणेल तिथं? मग ईश्वर रचित ती बाह्य सृष्टी, ही जी आता आपल्याला दिसायली बाहेर सृष्टी आहे का नाही, आपल्याला वाटते का ते मी आहे? घर मी आहे असं वाटत नाही. हो, दुसरा मनुष्य दिसला तर तो मी नाही. मग ही बाह्य, ह्या अंतःकरणापासून वेगळं जे आहे ते बाह्य. मग ही बाह्य सृष्टी जी आहे ही ईश्वर रचित आहे. ही कोणी उत्पन्न केलेली? आणि जीव रचित मनोमय ती आत आहे. ईश्वर रचित बाहेर आहे आणि जीव रचित ती आत आहे का नाही. आता स्वप्न आत आहे का बाहेर आहे? आतच आहे. आता स्वप्न तरी ती एक समजा प्रत्यक्षच आहे, आत होतंय म्हणून. पण जागृतीमध्ये आपण जो काय मनातली मनात विचार करतो, इंद्रिया वाचून, ह्या इंद्रिया वाचून जे मनातली मनात सगळं सारखं चालू असतंय, भट्टीत चालू असते काही ना काहीतरी. ती मनोमय सृष्टी आहे ना ती. दुसऱ्याला कळतंय का ह्याच्या मनात काय चाललंय? ती मनोमय सृष्टी आणि ती आत आहे. ईश्वर रचित सृष्टी ही प्रमाता प्रमाणाची विषय आहे. ईश्वर रचित सृष्टी ही प्रमाता, जो प्रमाता आहे अंतःकरणोपरी चैतन्य, तो प्रमाता विषयाला ज्या वेळेस जाणतो, तो कशाने जाणतो? प्रमाणाने आहे का नाही. प्रमाणाने जाणतो ना. म्हणून विषय जाणण्यासाठी प्रमाणाचा उपयोग ते प्रमाता करतो आहे का नाही. म्हणून विषय त्याला
प्रमात्याला विषय होतात, है का नाही? मग ही सृष्टी जी आहे ही विषय रूप सृष्टी आहे, मग ही प्रमात्याला विषय होती, है का नाही? बाह्य सृष्टी ही प्रमात्याला विषय होते. आणि मनोमय देहाधिक सृष्टी ही प्रमात्याला विषय होते का? नाही. साक्षी चैतन्य. है का नाही? म्हणून तर त्याला साक्षी भाष्य म्हणतात. आता सुख दुःख हे दुसऱ्याला झालेले आपल्याला कळत आहेत का? ते मनातली मनातच आहे. सुख दुःख, सुख झालं तरी मनातल्या मनातच आहे, है का नाही? मग कशाचं दुःख झालंय आणि कशाचं सुख झालंय त्याची त्यालाच माहित, है का नाही? मग ते साक्षी भाष्यच आहे. तिथं ह्या इंद्रियानं काही झालंय का, संबंध आला का? नाही. म्हणून ते साक्षी भाष्यच आहे. स्वप्नाची अवस्था ही तशीच आहे, म्हणून त्याला ही साक्षी भाष्यच म्हणतात, है का नाही? आणि रज्जूवरचा सर्प ज्यावेळेस प्रतीतीला होतो तोही साक्षी भाष्यच आहे, तो सुद्धा मनोमयच आहे. बरोबर. आणि तो तर दिसायला किंवा इंद्रियानं, पण विपरीत दिसायला आहे. ते नाही ना, ते नाही ते दिसायला. नाहीच पण दिसायला. मग तो तयार कोणी केलाय? तो मनोमय सृष्टीनं तयार केला. दोष आतच आहे. मनोमय देहाधिक सृष्टी साक्षी भाष्य आहे आणि ईश्वराची सृष्टी ही बाहेर आहे आणि मनोमय ती आत आहे. आंतर मनोमय देहाधिक तेच जीवांना सुख दुःख हेतू आहेत. जीवाला जे दुःख कारण, दुःखाला कारण जे आहे ती मनोमय सृष्टीच. ही सृष्टी जीवांना सुख दुःखास हेतू नाही. ईश्वर सृष्टी जी आहे ती जीवाला सुख दुःख देत नाही. मग तिचा नाश जीवाकडून होणेही शक्य नाही. ईश सृष्टीचा वारं बंद करा येते का? कारण वायूची निर्मिती ईश्वराकडून आहे, है का नाही? आकाश झाकता येते का? आणि मग अग्नी, अग्नीला काय करता येत नाही. आता गरमायले तर काय करा येते का? मग एकट्यासाठी करीन ते काहीतरी कूलर लावीन, काही करीन एकट्यासाठी, पण अग्नी तर असतोच ना बाहेर उन्हाळ्यामध्ये. मग उन्हाळा, हिवाळा, पावसाळा जे व्हायला येतं ते आपल्याला त्याच्यामध्ये काय करा येते का? ते ईश निर्मित आहेत. म्हणून जे पंचमहाभूत आहेत त्या पंचमहाभूतापासून जे पदार्थ उत्पन्न झालेले आहेत हे ईश निर्मित म्हणावे लागतात, है का ना? म्हणून ईश निर्मित पदार्थ हे जीवाला दुःख कारक नाहीत, उलट सुखरूप सुखकारक आहेत. वायू जर नसला नसता तर जगता आला असतं का? अग्नी जर नसता तर स्वयंपाक करता आला असता का? पाणी नसता आलं तर भाकरी करायला आल्या असत्या का? उत्पन्न काढता आलं असतं का? हे दुःखरूप आहेत का? हे आता आहे का ना? आणि त्याच्यापासून उत्पन्न होणारे हे पदार्थ बी कसे येतात? आपल्या उपयोगाचेच आहेत ना. हे कुठे दुःख देत येतं? पण ते नगन ते फायजी, इथं दुःख होत हे मनोमय. आता काळी पोरगी ईश निर्मितच आहे, गोरी पोरगी मग नवरदेवानं जी अगोदर बघितली ती हो म्हणा, मला नग ती काळी आहे, पण ती ईश निर्मित आहे ना, ती दुःखरूप नाही ती. आणि ती पुन्हा मला ती गोरी करायची. अरे गोरी करशील पण ती 8 रोजात जर समजा मेली तर मग तिच्यामध्ये जर हे असला दोष असला तर मग काय कामाचं? आणि काळी आसन जर धंदाकट असेल तर, आणि नेमकं तसंच असतंय. काळ माणूस जरा मजबूतच असतंय. बघा तुम्ही अजून रंगनाथ गुरुजी म्हणते काळी बायको पसंत केली नाही आणि गोरी बायको पसंत केली आणि लग्न झालं की 8 दिवसात तिचा फुटाणा भाजला म्हणजे ती मेली.
आता हा जो भेद आहे हा जीवकृत भेद आहे, पण ईश्वरानं दोन्ही निर्माण केलेला आहे. म्हणून आता पुत्र संतती तर दोन्हीकडून बी होणारच. हा? तसं हा जीवाकडून भेद आहे, ईश्वराकडे भेद नाही. प्रमाता प्रमाणाची, ईशरचित ही प्रमाता प्रमाणाची विषय आहे. मनोमय देहादिक सृष्टी साक्षी भाष्य आहे आणि संसार मनोमय देहादिक तेच जीवांना सुख दुःख हेतू आहे, है का नाही? आणि ईश सृष्टी जीवांना सुख दुःखास हेतू नाही. कशी नाही ती बघितली आपण. आणि तिचा नाश जीवाकडून होणे शक्य नाही. त्या सृष्टीचा आपल्याला नाशही करता येत नाही. मनोमय सृष्टीची निवृत्तीच मुमुक्षुस अपेक्षित आहे. मग मुमुक्षुला निवृत्त काय करायचंय? मनोमय सृष्टीचीच निवृत्ती करायची आहे, तेच त्याला अपेक्षित आहे. दुःख तीच द्याली ना, जे दुःख द्यायला त्यालाच मारावं लागेल ना. ईश्वर निर्मित सृष्टीच्या निवृत्तीची अपेक्षाही नाही त्याला. शिष्याला समजलेला असतंय की ईश सृष्टी ही दुःखकारक नाही, जीवकृत सृष्टीची ही दुःखकारक आहे. म्हणून त्याला ईश सृष्टी ही निवृत्त करण्याची इच्छाही होत नाही. म्हणून तो जीवकृत सृष्टी, जीवकृत द्वैत हाच नष्ट करतो, निवृत्त करण्याच्या पाठीमागे लागतो. आणि तो ईश्वर सृष्टीची अपेक्षाही करत नाही निवृत्तीची, तिची निवृत्तीची अपेक्षा बी करीत नाही. तो बाह्य प्रपंच सुखदुःखाचा हेतू नाही. जो बाह्य प्रपंच व्हायलाय ह्या पंचमहाभूताचा, ह्या पदार्थांचा, तर तो सुखदुःखाचा हेतू नाही. मग सुखदुःखाचा काय हेतू? जीवकृत द्वैत, है का नाही? मनोमय सृष्टीच दुःखाला कारण आहे. आता हे कोण बोलायले? आणि हा शिष्य तो जो सांगायलेला आहे, कोणाला सांगायला आहे? है का नाही? कारण त्यानं ऐकिल्याला सांगायलाय का मनाचं सांगायलाय? आता हे कोणी सांगितलंय आधी? येईनच सांगितलंय ना सद्गुरूंनी. आणि तोच त्याची पुन्हा पुनरावृत्ती करायला की तुम्हीच असं सांगितलंय म्हणून. आणि इतर शास्त्रामध्ये, इतर ग्रंथामध्ये सुद्धा असंच सांगितलंय. तीन है का नाही? तीन सत्ता सांगितले आहेत. मग तो म्हणतो, जर हे म्हणणं तुम्हाला पटत नसेल तर तुम्हाला एक दृष्टांत देतो. दृष्टांत देऊन सांगतो. एका गावामध्ये देवदत्त आणि यज्ञदत्त, देवदत्त आणि यज्ञदत्त असे दोन पुरुष राहत होते एका गावामध्ये. आणि त्या दोघाला एक एक मुलगा होता. मागे एकदा सांगितलंय दृष्टांत तुम्हाला. आणि मग काही धन मिळविण्यासाठी ते कुठे गेले? दुसऱ्या देशात. हा. आणि त्याला लागल्या नोकऱ्या जहाजावरच्या. जहाजावर लय कम हे असते इन्कम. हा, पगार लय जास्त पगार. मला वाटतं ह्या विमानापेक्षा जहाजावरच्या याला जास्त आहे. कारण जहाजावरचे 6-6 महिने ड्युटीवर असते, रात्रंदिवस पुन्हा. म्हणून ते जहाजावर काय झाले? नोकरीला लागले. पण अचानक त्याच्यातला एक मुलगा त्या जहाजातून पडला आणि माशाने गिळून टाकला. माशानं गिळून टाकला. केवढे असतात मासे?
आता सगळ्याला कळायलंय मोबाईल मुळे, हो. टीव्ही मुळे मासे मोठमोठाले असतात म्हणून, है का ना. मग त्या मुलाची माती फिती आणायला, घराकडे आणायला याला काही काही संबंधच नाही ना. मग तो जो दुसरा मुलगा होता, तो मुलगा देवदत्ताचा राहिलेला मुलगा, आणि मेलेला मुलगा कोणाचा होता? यज्ञ दत्ताचा. आणि मग त्या मुलानं, त्या देवदत्ताच्या मुलानं काय विचार केला, म्हणला आपल्याला तर आता इथून जाता येत नाही, म्हणून कोणीतरी एक मनुष्य त्यानं ओळखीचा पाहिला आणि त्याला निरोप दिला की तुम्ही अनिशात चाललात ना, मग हा निरोप द्या. ते यज्ञ दत्ताला सांगा तुमचा मुलगा समुद्रात पडून मेला, माशाने गिळून टाकला, असं त्याला सांगा. आणि आमच्या वडिलाला काय करा, देवदत्ताला काय सांगा, तुमचा मुलगा सुखरूप आहे, खूप पैसे कमविलेत त्यानं, आणि तो लगेच तुम्हाला भेटायला येणार आहे पैसे घेऊन, असा निरोप द्या. त्याच्याकडे कोणचे निरोप दिले? 2 दिले, है का ना. एक एक सुखरूप आहे आणि धनवान झालाय. हा, आणि एक मेलाय. मग मेलेला कोणाचा? यज्ञ दत्ताचा, है का ना. आणि जिता देवदत्त. हे घोळ होणे म्हणून त्याचे बापाचे नाव धुंडून काढले. मग तो मनुष्य, आता हे म्हणते दुष्ट होता, ग्रंथकार काय म्हणते, आता आपल्याला काय माहित कसा होता ते ठेपा आणणार. त्यानं आल्यावर काय केलं, ठेपा जसा आहे तसा द्यावा ना. आता देवदत्ताचा मुलगा जिवंत होता, पैसे पाळून होता देवदत्ताचा, तर देवदत्ताच्या घरी जाऊन सांगितलं तुमचा मुलगा मेला. मग देवदत्त तिथं हसत बसन का? त्यानं तिथंच गळा काढला. आणि पुन्हा मग तो यज्ञ दत्ताच्या इथं आला आणि त्याला म्हणला तुमचं पोरगं लय चांगलं निघाले हो, लय कमीले, हा गाडी घेऊनच येणार आहे आता, ते स्वतःची गाडी, लय पैसे कमीले. ते कोणाला सांगितलंय? यज्ञ दत्ताला सांगितलंय. आणि मेलाय कोणाचा? यज्ञ दत्ताचाच मेलाय. आणि ते खुश यज्ञ दत्त, मग पोरग हा लयच कमाई करणार निघालं, पैसे आता खूपच पैसे पाळून राहील, आहे का. वास्तविक पाहता त्याचा मुलगा आहे का जगात आता? ईशकृत जगामध्ये आता तो देह त्याचा कोणी निर्माण केलेला होता? ईश्वराने निर्माण केलेला होता, आहे का नाही. आणि जो हा यज्ञ दत्त काय मानायलाय? सुख मानायलाय. पण वास्तविक त्यानं दुःख करायला पाहिजे. तो काय मानायलाय? कारण त्याच्या मनोमय सृष्टीमध्ये मुलगा मेलाच नाही, त्याच्या मनोमय सृष्टीमध्ये, है का नाही. तो तर म्हणतो माझा मुलगा आता श्रीमंत झाला, पैसे पाळून नाही, आणि थोड्याच दिवसात येणार आहे भेटायला. आज ते देवदत्ताचा मुलगा सुखरूप आहे, हा का मेलाय? सुखरूप आहे. पण त्याला काय सांगितलं? मग मेला तो त्याच्या मनोमय सृष्टीतला मेला का ईश्वरूप सृष्टीतला मेला? है का नाही. मग दुःख कशामुळे व्हायले आणि सुख कशामुळे व्हायले? यज्ञ दत्ताला त्याचा मुलगा मरून सुख व्हायले. कशामुळं? मनोमय सृष्टीमधला त्याचा मुलगा मेला नाही म्हणून सुख व्हायले, है का नाही. आणि देवदत्ताचा हो, तो जिवंत असून मग मेला तो ईशकृत मेला का जीवकृत मेला, आहे का नाही. मग जे जीवकृत कर्म आहेत, जीवकृत सृष्टी आहे, तीच सृष्टी जीवाला सुख दुःखाला
कारण आहे. वास्तविक पाहता येणं यज्ञदत्तानं दुःख मानायला पाहिजे होतं आणि यज्ञदत्तानं देवदत्तानं सुख मानायला पाहिजे होतं, पण तिथं उलट झालंय का नाही? हे कशामुळे व्हायलंय? हा दृष्टांत त्यानं गुरुजीला सांगितलाय. पहा म्हणला, ही सुकृत सृष्टी ही दुःखाला कारण नाही, दुःखाला कारण जीवकृत सृष्टी आहे. म्हणून शिष्याला जीवकृत द्वैताचीच निवृत्ती करायची, ईश्वरकृत द्वैताची करायची गरजच नाही, त्याची इच्छाच नाही. मग हा गुरुजीला दृष्टांत त्यानं पटवून दिला, है का नाही? बरोबर आहे ना? पण त्याच आहे का नाही? त्याच्या बरोबरच सांगायला ते. म्हणून यज्ञदत्ताचा मुलगा मरून त्याला आनंद झाला आणि देवदत्ताचा मुलगा जिवंत असून त्याला दुःख झालं. देशांतरात ईश्वर रचित पुत्र जिवंत आहे असतानाही मनोमय पुत्र मरण पावला. म्हणून जिवंत पुत्राच्या पित्यास फार दुःख झाले. जिवंत पुत्राच्या पित्याला त्याला दुःख झाले जिवंत असून. आणि ईश्वर रचित जिवंत पुत्राचे सुख झाले नाही. ईश्वर रचित पुत्र जिवंत असून त्याचं सुख झालं नाही. ईश्वर रचित पुत्र जिवंत असून त्याचं सुख झालं नाही, त्याचं दुःख झालं, है का नाही? तसेच दुसऱ्यास ईश्वर रचित पुत्र मेला असूनही त्याचे दुःख झाले नाही. एकाचा पुत्र मरून त्याला दुःख व्हायला पाहिजे होतं का नाही? पण त्याला सुख झाली, त्याला दुःख झालं नाही. मनोमय पुत्र जिवंत होता, त्याचे सुख झाले. म्हणून जीवसृष्टीच सुखदुःखास हेतू आहे. जीवसृष्टीच सुखदुःखास हेतू आहे. या रीतीने विद्यारण्य स्वामींनी जीवसृष्टी आणि ईश्वर सृष्टी अशी दोन प्रकारची सांगितलेली आहे. विद्यारण्य मुनींनी त्यात जीवसृष्टी प्रातिभाषिक आणि ईशकृत सृष्टी व्यावहारिक, है का नाही? त्याला काय सांगायचं होतं? हेच सांगायचं होतं की तीन सत्ता मांडल्या. आता एक ईश्वरकृत सृष्टी आहे आणि एक जीवकृत सृष्टी आहे, है का नाही? म्हणून त्यात जीवसृष्टी प्रातिभाषिक सत्ता मानायची आणि ईश्वरकृत सृष्टी व्यावहारिक सत्ता. अशीच अनेक ग्रंथकारांनी तीन प्रकारची सत्ता सांगितली आहे. मी तरी तुम्हाला एकच सांगायलो तो म्हणतो. अशा अनेक ग्रंथकारांनी तीन सत्ता सांगितल्या आहे. म्हणजे तीन कोणत्या? ह्या दोन आणि पारमार्थिक एक. चैतन्याची पारमार्थिक सत्ता आहे आणि चैतन्याहून भिन्न सर्व पदार्थाची एक व्यावहारिक सत्ता व दुसरी प्रातिभाषिक सत्ता म्हणजे तिसरी. दुसरी म्हणजे तिसरी. अशा ह्या तीन सत्ता सांगितल्या आहेत. सृष्टीच्या आदिकाली, सृष्टीच्या अगोदर, आदिकाली म्हणजे सृष्टी निर्माण व्हायच्या आधी ईश्वर संकल्पाने, ईश्वराच्या संकल्पाने उत्पन्न झालेले दोषरहित केवळ अविद्येचे कार्य. कोणती कार्य? दोषरहित. कोणते कार्य? पण पंचमहाभूते. कोणते कार्य केले त्यानं? पंचमहाभूते. आणि भूत कार्य, भूताचे कार्य हे अगोदरच तयार करून ठेवलेलं होतं. संकल्पामध्ये नुसतं काय असतंय? निश्चय असतंय ना, विचार, निश्चय, विनिमय. म्हणा उत्पन्न व्हायच्या अगोदर आपल्याला काय काम करायचं, काम करायच्या आधीच ते विचार करावं लागतंय. मग तशी ही सृष्टी कशी बनवायची?
अगोदर ईश्वरानं काय केलं, अगोदर संकल्प केलेला आहे सृष्टी उत्पन्न करायच्या आधीच. हो. आधी आहे का नाही. म्हणून त्यावेळेस पंचमहाभूत आणि त्या भूतापासून कार्य, भूत कार्य, भूतांचे कार्य यांची व्यावहारिक सत्ता तोच सांगायला बरं का शिष्य. हो. आणि निद्रेचे किंवा मंद अंधाधिकार दोषयुक्त अविद्येचे कार्य म्हणजे स्वप्न आहे का नाही. आता व्यावहारिक सत्ता कशाला म्हणायची, पंचमहाभूतापासून जे कार्य व्हायले तर त्याला व्यावहारिक सत्ता द्यायची. आणि प्रातिभाषिक सत्ता कशाला, दोरीवर सर्प दिसला प्रातिभाषिक सत्ता द्यायची, शिंपल्यावर चांदी दिसली प्रातिभाषिक सत्ता द्यायची, झोपलं की सपन दिसलं प्रातिभाषिक सत्ता द्यायची, खोडावा माणूस दिसलो प्रातिभाषिक. ही प्रातिभाषिक सत्ता मृगजळ हे प्रातिभाषिक सत्तेतले आहे. म्हणून हे अविद्येचे कार्य. कोण्या अविद्येचे, दोषयुक्त अविद्येचे कार्य आहे. म्हणून स्वप्न रज्जू सर्पादिक यांची प्रातिभाषिक सत्ता आहे आणि पंचमहाभूतापासून जे कार्य व्हायले त्याची व्यावहारिक सत्ता आहे. मग ह्या दोन सत्ता झाल्या की नाही, आणि एक पारमार्थिक सत्ता. तीन सत्ता व्हायतल्यात ना. आणि तुम्ही तर म्हणता दोन सत्ता मानणारा योग्य आहे तो शहाणा आहे का ना. कोणी तर सगळ्यांना तीन सत्ता सांगितल्या. बहुतेक ग्रंथकारांनी, बहुतेक म्हणजे बऱ्याच ग्रंथकारांनी तीन सत्ता मानल्यात. आणि तीनच सत्ता का असू नयेत, तीन सत्ता का असू नयेत अशी शंका केली असता तुम्हाला, तीन सत्ता का म्हणून धरायच्या नाहीत असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय म्हणता, विचारद्रष्ट्या विचार करून पाहिलं तर दोनच सत्ता आहेत. तुम्ही काय म्हणायला, आता मी किती तुम्हाला विचार करून सांगितलं हे याच्यात तीन सत्ता यायल्यात का नाही. आणि आता मी का दुसरा विचार केलाय का, चांगलाच विचार केलाय ना. आणि चांगल्या विचारात तीन सत्ता उत्पन्न व्हायल्यात का नाही, प्रतितीला यायल्यात का नाही. आणि तुम्ही काय म्हणता, आम्ही जर म्हणायला गेलो तीन सत्ता का असू नये असं जर आम्ही म्हणलो का म्हणून, तर ते तुम्ही काय उत्तर देतात, आपण विचारद्रष्ट्या पारमार्थिक व प्रातिभाषिक या दोनच सत्ता आहेत असे सांगितले. ते कोणत्या दृष्टीने, मग आपण जे सांगता दोनच सत्ता आहेत हे तुमचा काय विचार आहे, तुम्ही कसा विचार करतात, कोण्या विचारानं तुम्ही सांगायला. आम्ही तर हे शास्त्रातलेच विचार तुमच्या पुढे मांडले तर, आणि तुम्ही शास्त्रच सांगतात ना, ग्रंथच सांगतात. मग तुम्ही जे सांगितले ते कोण्या दृष्टीनं सांगितले, तुम्हाला अशी कोणती दृष्टी आहे. आम्ही शास्त्रदृष्टीनंच तुम्हाला आता सांगितलं की ह्या शास्त्रात असं सांगितलंय तसं, ही शास्त्रदृष्टीच आहे ना. मग तुमची दृष्टी कुठून आहे, कशी आहे, याच्या पुढे दृष्टी असते का शास्त्राच्या पुढे. आणि मग तुम्ही विचारदृष्ट्या आणखी विचार वेगळा असतो का याच्यापेक्षा. मग दोनच तुम्ही कशा सांगायला, तीन असताना. अहो जर एखाद्या आईला दोनच मुलं आहेत, दोन मुलं आहेत, पण घरामध्ये तीन पोर आहेत, घरामध्ये तीन पोर आहेत. आणि बाहेर कोणी विचारलं का नाही, तुला कितीच लेकरं, किती म्हणते, दोनच पोर आहेत. आणि घरात तर, आणि मग कॉमन सांगत असेल ती दोनच आहेत म्हणून. मग घरात हे तिसरं कोण आहे. घरात तीन लेकरं दिसायले तर खेळायलेली, आणि बाहेर विचारलं ती म्हणते मला दोनच आहेत. मग एखादा आमच्यासारखं म्हणतंय दिसायला तीन आहेत दोनच कसं म्हणतेस का तू. ती म्हणते ते का मऊ आहे का, ते पहिलीच आहे. ते का मऊ आहे का. आणि त्या बापाला विचारलं ते म्हणतंय तीन आहे तर मला. मग कोणाचं खरं आहे कोणाचं खोट आहे.
तसंच आहे ना, मग त्याचं बी खरंय आणि गुरुजीचं बी खरंय ना. पण गुरुजी कसं खरं सांगतात ही शंकाच त्याची मोठी लट होती. ही विस्तारानं शंका केलेली आहे, दृष्टांतानं सांगितली शंका. त्याचं समाधान गुरुजी काय करतात ते आपण उद्याच्या वेळात. कुंडली कवर